श्री रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात उत्सव साजरा करण्यात येतोय। काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मंदिरात सकाळपासून अभिषेक, पूजा, भजन आणि रामनामाचं स्मरण सुरू आहे। काळाराम मंदिर परिसरात विद्युत रोषणाईसह फुलांची आरास पाहायला मिळते। काळाराम मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। नाशिकच्या काळाराम मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी श्रीरामाची जी आहे ती विधिवत पूजा करण्यात येत आहे। खरं तर नाशिकच्या ऐतिहासिक अशा काळाराम मंदिराचं वैशिष्ट्य आणि महत्त्व हे फार मोठं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आज रामनवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले। भाविकांनी जी आहे ती सकाळपासूनच दर्शनासाठी जी आहे ती गर्दी केलेली आहे। गेल्या 7 दिवसांपासून मंदिर परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आपण जर बघितलं तर आता भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले। दुपारी 12 वाजता जे आहे ते रामजन्माचा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। यानंतर 51 किलो लाडूंचा प्रसाद जो आहे आणि पंजेरी जी आहे ती भाविकांना देण्यात येणार आहे। आपल्यासोबत पुजारी, आपण त्यांना विचारा काय सांगणार। खरं तर रामनवमीचा उत्साह आहे। रामनवमी निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। आज सकाळी 5:30 वाजता चंदनबुवा पुजारी यांच्या हस्ते काकड आरती झाली। आत्ता रामांचं अद्भुत स्नान झालं। दुपारी 12 वाजता या वर्षाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते रामजन्म होईल आणि संध्याकाळी 7:30 वाजता अन्नकोटाचा प्रसाद या ठिकाणी रामाला दाखवण्यात येईल। आज भाविकांची गर्दी पहाटे 5:30 पासूनच आहे आणि पोलीस प्रशासन, काळारामाचे पुजारी आणि ट्रस्टी यांनी सर्व भाविकांना दर्शन सुलभतेने होईल याची सर्व व्यवस्था व्यक्त केलेली आहे। भाविकांचा जो आहे तो मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।